आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद बघायला मिळते, पण महाराष्ट्रासाठी मात्र कुठलीही घोषणा नाहीये आणि त्याचा विरोध या खासदारांकडून केला जातो। बस ठीक है, धिक्कार हो गया। महाराष्ट्रातल्या खासदारांकडून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। वर्षा गायकवाड घोषणा देतात, सरकारचा धिक्कार करतात। विशाल पाटील आहेत, प्रतिभा धानोरकर या देखील यामध्ये आहेत। त्यांनी देखील सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रासाठी काही तरतूद असेल अशी अपेक्षा असताना या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांकडून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। बस ठीक है, धिक्कार हो गया। या बजेटमध्ये आंध्र प्रदेश, बिहार आणि ओडिशासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, पण महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र या बजेटच्या माध्यमातून काहीही आलेलं नाहीये। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांच्या टेकूवर हे सरकार आहे, त्यामुळेच त्यांना भरीव निधीची तरतूद या दोन्ही राज्यांना करण्यात आली आणि ओडिशा देखील भाजपला मोठं यश मिळालं होतं, त्यामुळे या तीन राज्यांना झुकतं माप देण्यात आलं, पण महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलं नाही असा विरोधकांचा सूर आहे। बस ठीक है, धिक्कार हो गया। तर काँग्रेसचे खासदार विशेष करून या घोषणाबाजीमध्ये आहेत। अर्थसंकल्पामध्ये पंजाबमधील खासदारांनी सुद्धा संसदेच्या बाहेर घोषणाबाजी केली आहे।